नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। तुम्ही सध्या पाहत असाल की महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे मनोज जरांगे पाटलांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय आणि त्यांच्या विरोधात कशा प्रकारे षड्यंत्र रचल्या जात आहेत आणि षड्यंत्र रचणारे व्यक्ती आहेत तरी कोण, तर सत्तेतील काही व्यक्ती आहेत। तुम्ही पाहिलं असेल मनोज जरांगे पाटलावर कशा प्रकारे छगन भुजबळ साहेबांनी आरोप केलेत। ते सांगतायत की मनोज जरांगे पाटलांना उपोषणाला कोणी बसवलं आणि ते कसे बसले। हे बघितलं असेल की मनोज जरांगे पाटलावर आरोप करण्याच्या अगोदर छगन भुजबळ साहेब अंतर्यामी आहेत का, जेणेकरून त्यांना कळालं की यांना उपोषणाला कोणी बसवलं। जर खरंच तुम्हाला माहिती असेल तर या ठिकाणी लाठीचार्ज कोणी केला, त्यांना लाठीचार्ज करण्यासाठी आदेश कोणी दिला, याचंही उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे। पण त्यांना ते करायचं नाही। त्यांना स्वतःची सत्ता आणण्यासाठी मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन विस्कळीत करायचे, मनोज जरांगे पाटलांना मराठा समाजापासून वेगळं करायचे। हेच प्रयत्न, हेच षड्यंत्र इथून पुढे जास्त प्रमाणात दिसतायत। कारण तुम्ही पाहिलं असेल येणारी विधानसभा निवडणूक जशी जशी जवळ येईल तसं तसं मनोज जरांगे पाटलावरचे आरोप करण्यासाठी लोक पुढे येत आहेत। तुम्ही पाहिलं असेल मनोज जरांगे पाटलावर किती आरोप केले, किती षड्यंत्र असले तरी सुद्धा त्यांच्या मागचा जो समाज आहे तो मागे हटला नाहीये। म्हणूनच प्रत्येक व्यक्तीला मागे हटावं लागतंय। तुम्ही पाहिलं असेल राजेंद्र राऊत यांनी जे आरोप केले त्यांना सुद्धा मराठा समाजातील व्यक्तींनी प्रत्युत्तर दिलं, म्हणून ते शांतपणे सध्या उभे आहेत। तुम्ही बघितलं असेल यांच्यावर किती आरोप केले तरी सुद्धा त्यांचे आरोप हे निष्फळ ठरणार आहेत, कारण मराठा समाजातील प्रत्येक व्यक्ती त्यांना प्रत्युत्तर देताना दिसतोय। आणि आता सध्या पाहिलं असेल त्यांनी एक इशारा दिलाय की राज्य सरकारने 17 सप्टेंबरच्या पूर्वी जर सगळे सोयऱ्याचा निर्णय नाही दिला, त्याची अंमलबजावणी नाही केली तर येणाऱ्या काळात विधानसभेत परिणाम भोगावे लागतील। म्हणून या ठिकाणी त्यांनी राज्य सरकारला इशारा दिलाय। पण राज्य सरकार या ठिकाणी चिडचिड का करते, त्यांना राग का येतोय की मनोज जरांगे पाटील विरोधी पक्षातील व्यक्तींना फायदा होण्यासारखं बोलतायत। पण मनोज जरांगे पाटलांनी आज स्पष्ट सांगून दिलं की या ठिकाणी कुठल्याही राजकीय व्यक्तीवर मी बोलणार नाही, राजकारणावर बोलणार नाही, पण या ठिकाणी जर तुम्ही निर्णय देणार असाल तर तुम्हाला या लोकांचा फायदा होईल। म्हणजे या ठिकाणी तुम्हाला असं वाटतंय की याचा फायदा विरोधकांना होतोय। जर तुम्हाला याचा फायदा पाहिजे तर मनोज जरांगे पाटलांनी सगळे सोयऱ्याच्या बाबतीत जी महत्त्वाची मागणी केली आहे, मराठा आरक्षणाबद्दल जी मागणी केली आहे त्याचा निर्णय द्या आणि त्याची अंमलबजावणी करा। पण त्याच्या अंमलबजावणीसाठी जर तुम्ही आचारसंहिता आणि विधानसभेची वाट पाहत असाल तर मनोज जरांगे पाटलांना हे शक्य नाहीये। मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट सांगितलं आचारसंहितेच्या पूर्वी याचा निर्णय झाला पाहिजे, नाही तर येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्हाला 100% परिणाम भोगावे लागतील। पण याही पूर्वी पाहिलं असेल मनोज जरांगे पाटलांचा लढा फोडण्यासाठी कशा प्रकारे षड्यंत्र रचले जात आहेत आणि त्याही पलीकडे मनोज जरांगे पाटलांना संपवण्याचा कार्यक्रम यांचा 100% असू शकतो। तो कशा प्रकारे, कारण त्यांना सत्तेची अशा प्रकारे लालूच आहे की त्यांना सत्ता आता सध्या झोपू देत नाहीये। कारण त्यांना असं वाटतंय की मनोज जरांगे पाटलांमुळे सध्या आपली सत्ता जाते की काय। कारण याच्यावरून पाहिलं असेल मनोज जरांगे पाटलांनी ज्या अगोदर उपोषण केले त्यामध्ये कशा प्रकारे राज्य सरकारमधील काही व्यक्ती मनोज जरांगे पाटलांची भेट घेण्यासाठी जात होते। पण आता सध्या त्यांना मनोज जरांगे पाटलांची भीती सतावतीये, कारण त्यांना माहिती आहे जर यांनी परत उपोषणाला बसले आणि मराठा समाजातील व्यक्ती परत एकत्र आले तर येणाऱ्या विधानसभेमध्ये 100% सुपडा साफ होईल। म्हणून या ठिकाणी राज्य सरकारने सध्या हैदराबाद गॅजेट लागू करण्यासाठी पाऊल उचललंय। पण हैदराबाद गॅजेट लागू करून चालणार नाही, त्याची अंमलबजावणी व्हावी आणि प्रत्येक व्यक्तीच्या कुणबी नोंदी देऊन त्यांना ओबीसी प्रवर्गात सामील करून घ्यावा, अशा प्रकारची मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली। म्हणजे या ठिकाणी फक्त हैदराबाद गॅजेट नुसतं लागू करून चालणार नाही, त्याची अंमलबजावणी सुद्धा या आचारसंहितेच्या पूर्वी झाली पाहिजे। हीच मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली आणि त्या मागणीमुळे राज्य सरकारची सध्या झोप उडाली आहे। कारण त्यांच्याकडे सध्या दिवस कमी आहेत, कारण येणारी आचारसंहिता पुढच्या महिन्यामध्ये कधी पण लागू शकते आणि यापूर्वी त्यांना निर्णय द्यायचा आहे। कारण सध्या पाहिलं असेल मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला त्यांनी हलक्यात घेतलं, पण त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत परिणाम बघितले, तेच परिणाम विधानसभेत होऊ नये म्हणून सध्या हैदराबाद गॅजेट लागू करण्यासाठी पाऊल उचलण्याचा प्रयत्न होतोय। पण हैदराबाद गॅजेट लागू करून चालणार नाही, त्याची अंमलबजावणी आचारसंहितेच्या पूर्वी झाली पाहिजे आणि त्यानुसार त्या व्यक्तीला कुणबी नोंदी सापडल्या त्याही पलीकडे जाऊन त्याच्या रक्तातील नात्यांना म्हणजे सगळे सोयऱ्यांना सुद्धा कुणबी दाखला द्यायला पाहिजे। कुणबी नोंदी नाही सापडल्या
त्या व्यक्तीच्या रक्तातील नाते म्हणजे सगळे सोयऱ्यांना सुद्धा कुणबी दाखला मिळाला पाहिजे आणि ओबीसी प्रवर्गात सामील करून घेतलं पाहिजे। याच प्रकारची मागणी मनोज जरांगे पाटलांनी खूप दिवसापूर्वी केली, पण त्यांच्या हालचाली सध्या जास्त प्रमाणात दिसत आहेत, कारण त्यांना माहिती आहे ही जर मागणी पूर्ण नाही केली तर येणाऱ्या विधानसभेत सुपडा साफ होतो की काय, स्वतःची सत्ता जाते की काय याची भीती जास्त प्रमाणात त्यांना सतावते। म्हणून तुम्ही पाहिलं असेल हैदराबाद गॅजेटची सध्या चर्चा सुरू आहे की 17 सप्टेंबरला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्या हैदराबाद गॅजेटची घोषणा करणार। पण मनोज जरांगे पाटलांनी दुसरी मागणी कोणती आहे, फक्त हैदराबाद गॅजेटच नाही, बॉम्बे गॅजेट असेल, सातारा या ठिकाणच्या नोंदी असतील त्या सुद्धा शिंदे समितीने बाहेर काढल्या पाहिजे आणि प्रत्येक व्यक्तीच्या हातात त्या नोंदी देऊन कुणबी दाखला दिला पाहिजे आणि या कुणबी दाखल्यानुसार ओबीसी प्रवर्गात सामील करून घेतलं पाहिजे। हीच मागणी मनोज जरांगे पाटलांची। परत त्याच प्रश्नाचा उहापोह करून राज्य सरकार नेमकं काय करणार आहे, म्हणजे या ठिकाणी त्यांना द्यायचं की नाही, का फक्त वाशी या ठिकाणी जशा प्रकारे धोका दिला त्याच प्रकारचा धोका येणार विधानसभेच्या पूर्वी देणार आहेत का, फक्त हैदराबाद गॅजेटचं नाव काढून निर्णय देणार आहात का, त्याची मेन महत्वाची अंमलबजावणी झाली पाहिजे। आणि हैदराबाद गॅजेट ह्या 10% आरक्षणासाठी लागू करणार आहेत का हैदराबाद गॅजेट कुणबी दाखला देऊन ओबीसी प्रवर्गात सामील करून घेणार आहेत, हे सुद्धा स्पष्टरित्या लोकांच्या समोर मांडलं पाहिजे। कारण सर्वोच्च न्यायालयामध्ये जे मराठा आरक्षणाचा निर्णय प्रलंबित आहे त्याच्यामध्ये पाहिलं असेल, सर्वोच्च न्यायालयाला निर्णय देण्यासाठी कागदपत्रांची पुरवणी करण्यासाठी राज्य सरकार हैदराबाद गॅजेटचं लागू करणार आहे का, जेणेकरून त्या मराठा आरक्षणाची कागदपत्र पुरावे पाहिजेत म्हणून कुणबी नोंदी देणार आहे। म्हणजे या ठिकाणी स्पष्टरित्या सांगितलं पाहिजे की हैदराबाद गॅजेट लागू करून कुणबी नोंदी ज्यांच्या आहेत त्या व्यक्तींना ओबीसी प्रवर्गामध्ये सामील करून घेण्यात येईल, हे स्पष्टरित्या घोषणेच्या आधारे सांगितलं पाहिजे। पण या ठिकाणी ते सांगतायत का नाही हे सर्व जनतेचं लक्ष लागलंय। म्हणून मनोज जरांगे पाटलांचं जे आंदोलन आहे, जे उपोषण आहे ते मोडकळीस आणि संपवण्याचा प्रयत्न सर्व तळागाळातील विरोधकांकडून होतोय, कारण त्यांना स्वतःची सत्ता जाण्याची भीती आहे। म्हणून मनोज जरांगे पाटलांचा जे कार्यक्रम तुम्ही वाजवताय मेन महत्वाचं तोच कार्यक्रम तुमच्यावर उलटणार नाही हे लक्षात ठेवा। कारण मराठा समाजातील व्यक्तींनी आतापर्यंत प्रत्येक विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे, म्हणून ते सध्या शांत आहेत। तुम्ही पाहिलं असेल या ठिकाणी प्रसाद लाड असतील, राजेंद्र राऊत असतील, या व्यक्तींना कशा प्रकारे मराठा समाजातील व्यक्तींनी प्रत्युत्तर दिलं म्हणून ते सध्या शांत आहेत। आणि मनोज जरांगे पाटलांना तुम्ही कितीही प्रमाणात टार्गेट केलं तरी सुद्धा त्यांच्या तुम्हाला चुका सापडणार नाहीत। कितीही जरी षड्यंत्र असले त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल सध्या करण्यासाठी तुमच्याकडे कुठलीच चूक त्यांची आढळणार नाहीये। म्हणून मनोज जरांगे पाटलांची चूक शोधण्यासाठी सध्या अनेक प्रकारचे षड्यंत्र रचल्या जात आहेत। त्यांच्या आंदोलनाला प्रतिस्पर्धी आंदोलन उभे केले जात आहेत, त्यांचे विरोधक उभे केले जात आहेत, जेणेकरून त्यांची बदनामी जास्त प्रमाणात व्हावी। पण जेवढं तुम्ही षड्यंत्र असताल तेवढ्या प्रमाणात मनोज जरांगे पाटलांचा लढा मजबूत होईल। या ठिकाणी कुठल्याही राजकीय पक्षाला त्यांनी जवळ घेतलं नाही, पण तुम्ही त्यांच्यावर बदनामीचे दाग लावून राजकीय पक्षाचं नाव देतायत। पण मनोज जरांगे पाटलांनी आज स्पष्ट सांगितलं की कुठल्याही राजकारणावर मी बोलणार नाही, कुठल्याही राजकीय पक्षावर बोलणार नाही। जर तुम्ही निर्णय देणार असाल तर मराठा समाज त्याचं स्वागत करेल आणि तुमचाच गुलाल येणाऱ्या विधानसभेत उधळेल, अशा प्रकारे त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे। मग या ठिकाणी तुम्ही कितीही प्रमाणात षड्यंत्र रचले त्या षड्यंत्राचा काहीच उपयोग होणार नाही, एवढंच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यासाठी समोर आलोय। कारण तुम्ही सध्या पाहिलं असेल अनेक विरोधक त्यांच्या समोर षड्यंत्र रचण्यासाठी उभे केले, पण मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे असणारा जो समाज आहे त्या समाजातील प्रत्येक व्यक्तीनं त्यांना प्रत्युत्तर दिलं। मग त्याच्यामध्ये राजेंद्र राऊत असतील, प्रसाद लाड असतील, राणे साहेब असतील किंवा सत्तेतील इतर कोणते व्यक्ती असो, मराठा आरक्षणाचे जे विरोधक आहेत त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी समाजातील व्यक्ती पुढे आलेत, म्हणून त्यांना कुठलंच काय करावं सुचेना झालंय। म्हणून हैदराबाद गॅजेट लागू करण्यासाठी तात्काळ पाऊल उचलले पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी तात्काळ झाली पाहिजे, हीच मागणी मनोज जरांगे पाटलांची आहे। त्यासोबतच बॉम्बे गॅजेट असेल, सातारा या ठिकाणच्या नोंदी असतील, याची सुद्धा अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने पावले उचलले पाहिजे, ही त्यांची स्पष्टरित्या या अगोदरची सुद्धा भूमिका आहे आणि आताची सुद्धा आहे। हेच प्रत्येक गोष्टीचा विचार करून राज्य सरकारने घोषणा केल्या पाहिजे। नाही तर वाशी या ठिकाणी जशी अधिसूचनेची घोषणा केली तशीच या ठिकाणी घोषणा करून परत मराठा समाजाला धोका देणार असताल तर येणाऱ्या विधानसभेत परिणाम भोगण्यासाठी तयार राहा, असं स्पष्टरित्या मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं आहे। हेच सांगण्यासाठी तुमच्या समोर आलो, जेणेकरून मनोज जरांगे पाटलांचे षड्यंत्र तुमच्याकडून जे होत आहेत ते कमी झाले पाहिजे। ठीक आहे, तर थांबतो। धन्यवाद।